नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी. तर आजचं निमित्त आहे ब्लाउजेस. तर मी टेलर आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, ते काही लपवलेलं नाही कोणापासूनच. तर 5-6 ब्लाऊज शिवून झाले होते. 3 प्रकारचे ब्लाऊज आहेत, तर तेच मला तुम्हाला दाखवायचे होते. सगळेजण ब्लाऊज घालतात, सगळ्यांना साडी घालायला तर खूपच आवडते. तर 3-4 प्रकार शिवले होते. मी म्हटलं तुमच्याशी शेअर करावे आणि त्यानिमित्ताने व्हिडिओ पण होईल करून माझा. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज दाखवते. कटोरी ब्लाऊज कसं आहे, जुनी लोक जास्त शिवत होते कटोरी ब्लाऊज. आता मुली सध्या शिवत नाहीत कटोरी ब्लाऊज, नाही आवडत मुलींना. सध्या प्रिन्सेस किंवा बोटनिकच मुली शिवतात. तर आपल्या जुन्या काळातल्या बायका शक्यतो कटोरी शिवत होत्या किंवा हायचीस ज्यांचे असेल त्या शिवतात. शेवटी ज्याची त्याची आवड आहे, आपण ह्याच्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. सो हा फर्स्ट ब्लाऊज आहे, हा कटोरीच आहे. हे पहा, अशा पद्धतीने हा कटोरी ब्लाऊज आहे. बघू शकता. आता सध्या बाहीची खूप फॅशन आहे, ट्रेंडिंग आहे बाही. कंपल्सरी आता लॉंग स्लीव्हज शिवतात सगळेजण. मोठी बाही आहे. आणि आता बाहीचं काय होतंय, ही साड्या करणारी लोक काय करतात, 1 साइड बॉर्डरच देतात. 2 साइड बॉर्डर असले की कसं होतं, एक हाताला जाते आणि एक कमरेला राहते. पण एक साइड बॉर्डर असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. सो त्यामुळे फक्त बाहीलाच बॉर्डर आलेली आहे आणि छोटासा तुकडा उरतो. तो बरेच जण काय करतात, इथे मध्ये लावून टाकतात, इथे बॉर्डर, किंवा इथेच गळ्याला मध्ये कुठेतरी डिझाईन करतात. पण सो ह्या क्लायंटला त्या गोष्टी नको होत्या. त्या म्हटलं काही ठिगळ दिल्यासारखं वाटेल, सो ते काही केलं नाही. त्यामुळे ती बॉर्डर वाया गेली. आणि बॉर्डरचा असा पण यूज करतात बरेच जण की मागे आपण नॉड केली ना, त्याच्यासाठी ते गोंड्याचा यूज करतात त्या गोष्टीसाठी. सो ह्यांना नॉड पण नव्हत्या पाहिजे, त्यामुळे आपण साधा सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे कटोरी. मार्जिन पण छान घेतलेला आहे, भरपूर मार्जिन घेतलेला आहे. फिनिशिंगसाठी ओव्हरलॉक केलेला आहे आणि बघू शकता कट टू कट आहे. अशा पद्धतीने हा 4 टक्सचा ब्लाऊज कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. हा झाला पहिला ब्लाऊज माझा. तर आता सेकंड ब्लाऊज आहे. सेकंड ब्लाऊज आहे 4 टक्स. 4 टक्स तुम्हाला माहिती आहे, हा आता यंग जनरेशन आणि बायकांना पण पॅडेडसाठी हा ब्लाऊज खूप छान आहे. पॅडेडसाठी प्रिन्सेस आणि 4 टक्स ब्लाऊज कम्फर्टेबल पडतो. कटोरी ब्लाऊजमध्ये शक्यतो पॅड लावायचा जरा प्रॉब्लेम येतो. तर हा पण लॉंग स्लीव्हचाच आहे. सगळे लॉंग स्लीव्हच शिवतायत हल्ली. नवरी मुलगी असू दे किंवा घरगुती बाई हाऊसवाईफ असू दे, सगळेजण लॉंग स्लीव्ह शिवतात. तर हा आहे 4 टक्स. ह्याचे टक्स बघू शकता तुम्ही. हे टक्स पूर्ण आपल्याला मोजून मापून करावे लागतात. फिनिशिंग पण आतून तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आहे फिनिशिंग. पण मार्जिन पण भरपूर ठेवलेलं आहे आणि पायपिंगच केलेली आहे ह्याला, बघू शकता तुम्ही. 4 टक्सचा हा ब्लाऊज आहे. ह्याच्या पण लॉंग स्लीव्ज आहेत. नेहमी 12 महिने चालणारा ब्लाऊज आहे हा. पण शेवटी मी जसंच म्हणेल, हा प्रत्येकाची चॉईस आहे. कोणता शिवायचा ते ज्याला ज्याला कम्फर्टेबल वाटेल तसं तो शिवतो. हा एक झाला. त्यानंतर आता ही साडी मला खूप आवडलेली आहे. क्लायंटचेच आहेत हे सगळे ब्लाऊज, माझ्या घरचे नाही आहेत कोणाचे. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे. त्याची लॉंग स्लीव्ज आहे अशी. हा पण 4 टक्सचाच ब्लाऊज आहे. बॅक गळा पण साधा सिंपलच आहे. अशा पद्धतीने बघू शकता. गळा पण साधा सिंपल गोट आहे. जास्त काय हायफाय किंवा डिझाईन आपण केलेली नाहीये, किंवा त्या क्लायंटला पण आवडत नाहीये म्हणून त्यांनी सांगितली नाही. सगळे साधे सिंपल. ऑल ओव्हर साडी अशीच आहे आणि हीच बॉर्डर आहे साडीला आणि पदराला गोंडे आहेत. तर हा एक ब्लाऊज आहे त्यांचा.
आणि हा पण मगाचाच कटोरी ब्लाऊज आहे, तुम्हाला दाखवला होता तो, त्याच क्लायंटचे दोन्ही ब्लाऊज आहेत. अशा पद्धतीने आहे. ही साडी पण खूप सुंदर आहे, रिच दिसते एकदम, ऑफिशियल साडी म्हणतात तसा प्रकार आहे हा. ह्याचे पण लॉंग स्लीव्ज आहेत, गळे छोटे छोटे घेतलेले आहेत सर्वांनी. अशा पद्धतीने हा पण ब्लाऊज आहे. आता जरा वेगळा पॅटर्न दाखवते, थोडेसे 2 लास्ट ब्लाऊज राहिलेले आहेत ते दाखवते. हा आहे 4 टक्स ब्लाऊज, पानगळा घेतलेला आहे आपण याला पुढे, बघू शकता तुम्ही, पानगळा आहे. अशा पद्धतीने लॉंग स्लीव्ज दिलेले आहेत. हात शिलाई केलेली आहे आपण, डायरेक्ट टिप नाही मारलेली, पूर्ण हात शिलाई केलेली आहे. गळ्याला पाइपिंग केलेली आहे आणि हा बंद गळा पाठीमागे पूर्ण. तर हा ब्लाऊज पण खूप सुंदर बसलेला आहे, त्यांना घालून पाहिलाय त्यांनी. 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा. आणि हा माझा सगळ्यात आवडलेला लास्ट ब्लाऊज आहे. ठीक आहे. तर हा आहे प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाऊज. सो मी बरेच ब्लाऊज आतापर्यंत शिवलेत, पण साईड चेनचा अजून शिवला नव्हता मी एकही. तर हा मी फर्स्ट ट्राय केला आहे साईड चेनचा. सो आपण इथून झिप लॉक केलेलं आहे. हा क्लायंटने काय अजून घालून पाहिला नाही, कसा येईल माहित नाही मला पण ब्लाऊज खूप छान झालेला आहे, खूप सुंदर झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बोटनेक केलेला आहे पूर्ण, स्मॉल शोल्डर घेतला, याच्या बाहीला एकदम छोटीशी डिझाईन आहे, जास्त काही नाहीये. हा फ्रंट साइज आहे, पॅडेड केलाय आपण हा, आणि ही बॅक साइड आहे. आय होप क्लायंटला छान बसावा हा. आता माहित नाही कसा बसेल तो मला, पण फिनिशिंग खूप छान आलेला आहे आणि खूप छान दिसतोय हा ब्लाऊज. सो बघूयात आता क्लायंटचा रिप्लाय काय येतोय. तर हे होते माझे 5-6 ब्लाऊज जे की मी स्टिच केलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा. आणि हा माझा छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला माझ्या ब्लाऊजचं कलेक्शन दाखवावं. एक दिवस असेच मी स्वतःचे ब्लाऊज सुद्धा घेऊन येईन तुमच्यासाठी दाखवायला. आणि असं पण मला जास्त हेवी ब्लाऊज किंवा डिझाईनचे ब्लाऊज आवडत नाहीत घालायला, तर माझे ब्लाऊज सगळे साधे सिंपलच असतील. तर ठीक आहे, चला हेच ब्लाऊज दाखवायचे होते मला. तर तुम्हाला यातला कुठला ब्लाऊज आवडलाय ते नक्कीच सांगा मला. चला ठीक आहे, रजा घेते तुमची. बाय बाय, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.